अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले। त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यामध्ये अतिशय जोरात झाली। पुण्यातल्या नामचीन गुंडांना सगळ्यांनी एका रांगेत उभा राहिल्याचं पाहिलं। धिंड अक्षरशः या गुंडांची काढण्यात आली आणि त्यानंतर देखील मोठ्या कारवाया अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस दलांनी केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं। मात्र कल्याणी नगरमध्ये जो प्रकार घडला त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुणे पोलीस दलावरती आणि अर्थातच अमितेश कुमार यांच्यावरती टीका होतीये। सर, तुम्ही सातत्याने सांगतात की यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना आपण सोडणार नाही आहात, मात्र जो प्रकार घडला त्यानंतर पटकन जामीन मिळाला, यामुळे ही सगळी टीका होतीये। तर नक्की काय घडलं? बरोबर आहे, या प्रकरणात ज्यावेळी ही घटना आमचे निर्देशनास आली त्याच वेळी या प्रकरणामध्ये 304 IPCचे कलम वाढवण्यात आला। 304 IPC म्हणजे नॉन बेलेबल सेक्शन, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, ज्यामध्ये गंभीर शिक्षा आहे, हे कलम लावण्यात आली। यामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असल्यामुळे जुवेनाइल जस्टिस ॲक्टचे कलम 2 मध्ये एक तरतूद आहे की हीनस क्राईम म्हणून जर जुवेनाइलनी हीनस क्राईम केला तर त्यांना ॲडल्ट म्हणून ट्राय करण्याची प्रावधान आहे। त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला त्याच दिवशी ॲप्लिकेशन मूव्ह केला, 2 ॲप्लिकेशन मूव्ह केला। नंबर 1 की यांना ॲडल्ट म्हणून ट्राय करावी कारण ही गुन्हा हीनस क्राईम आहे। सेकंड ॲप्लिकेशन की जोपर्यंत ह्या ॲप्लिकेशनवर आपण निर्णय घेत नाही तोपर्यंत यांना 14 दिवसाचे रिमांड होमला पाठवा। अनफॉर्च्युनेटली हे दोन्ही ॲप्लिकेशन कोर्टाने डिसअलाउ केला आणि त्यांना बेल दिला। आपल्याला सर्वांना जाणीव असतील की कोर्टाला जामीन देण्याचे अधिकार जे आहे ते कोर्टाचे अधिकार आहे, त्याबद्दल आमचे अधिकार क्षेत्रात येत नाही आणि त्याबद्दल काही टिप्पणी करणे पण आम्हाला संयुक्तिक होणार नाही। परंतु ते जी बेल ऑर्डर केली त्याचे नंतर जे एक पब्लिक आउटरेज झाला आणि लोकांना ही ऑर्डर मान्य नव्हती, इक्वली आम्हाला आणि पुणे शहर पोलीस दलाला पण ही ऑर्डर मान्य नव्हती, म्हणून आम्ही हायर कोर्टला अपील करणार अशी भूमिका आम्ही डे 1 ला घेतली होती आणि काल आम्ही अपील पण केलेली आहे। याचबरोबर वडील किंवा जे बारवाले अंडर एजला दारू सर्व करत होते त्यांना संडेलाच त्यांच्या विरुद्ध 5 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली, नंतर त्यांना अटक करण्यात आली। सांगण्याचे अर्थ असा आहे की जे मोस्ट स्ट्रिंजेंट पॉसिबल पाथ होता विद इन दी प्रोव्हिजन्स ऑफ लॉ ते पुणे शहर पोलीस डे 1 पासून घेतलेली आहे, घेत आहे। नाही सर, पण याच्यामध्ये असा प्रश्न आहे ना की तो मुलगा दारू पिलेला आहे, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळे पाहतायत, तुम्हीही देखील ते सांगितलेलं आहे। मात्र त्याचा जो ब्लड रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये ते अधिकृतरित्या सिद्ध होणार आहे की त्यांनी त्यावेळी अल्कोहोल कन्झम्पशन केलं होतं का, दारू पिली होती का, तो ब्लड रिपोर्ट अद्यापर्यंत का आलेला नाहीये, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या शंका घेतल्या जातात। ब्लड रिपोर्ट आतापर्यंत आली नाही ही बरोबर आहे, परंतु ब्लड रिपोर्ट हे मद्यप्राशनचे प्रूफ आहे अशी गोष्टी नाही आहे। आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेजेस आहे ज्यामध्ये ते मद्यप्राशन करत आहे। त्यांनी ऑनलाईन बिल 48,000 ची ऑनलाईन बिल पेमेंट 12चे सुमारास एका एस्टॅब्लिशमेंटला केलेली आहे, ज्यामध्ये दारूचे समावेश आहे, हे आमचे रेकॉर्डवर आहे। तर हे सांगणे की पोलिसांनी कारवाई प्रॉपर तपास केला नाही की ते मद्यप्राशन केला होता, ही सांगणे अत्यंत चुकीचे आहे। ही आम्ही कोर्टाला ॲप्लिकेशन करताना पण आम्ही स्पष्टपणे नमूद केले होते की त्यांनी मद्यप्राशन केला होता। ते एक गाडी बिना नंबर प्लेटची रॅश रीत्याने एका लहान नॅरो स्ट्रीटवर चालवत होता, ज्यामध्ये 2 लोकांची जीव गेलेली आहे। आम्ही ही सर्व बाबी कोर्टाचे निर्देशनास आणली होती। आता शेवटी बेल देण्याची अधिकार मान्य कोर्टाचे असते, त्याबद्दल आम्हाला काही त्याचा ब्लड रिपोर्ट कधी येईल? कारण तो जेव्हा दारू पिला त्यानंतर किती काळाने त्याचा मेडिकल चेकअप झालेला आहे? कारण बराच वेळ तो येरोडा पोलीस स्टेशनलाच त्या ठिकाणी थांबून होता। बरोबर आहे, ब्लड रिपोर्ट येईल, आम्ही त्याने एक्सपेडाइट करण्याची प्रयत्न करत आहे। परंतु मी तेच गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो की हे ब्लड रिपोर्ट ते प्रूव्ह करतील की ते दारू पिलेली आहे अशी गोष्टी नाही आहे। आमच्याकडे टेक्निकल पुरावा आहे की त्यांनी दारू पिला होता, त्यांनी त्यांचे मोबाईलतीन ऑनलाईन पेमेंट केलेले आहे ज्यामध्ये दारू घेतलेले आहे, सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये दारू पिताना दिसते, म्हणून ही आमचे एव्हिडन्सचे दृष्टिकोनातून आमच्याकडे भक्कम पुरावा आहे की त्यांनी दारू पिला होता। सर, दुसरा प्रश्न की हा सगळा प्रकार घडला तो नंबर प्लेट नसलेल्या
एका कारने दिलेल्या धडकीमुळे. आपण पुण्यामध्ये पाहतो की सामान्य माणसांनी जर हेल्मेट घातलेलं नसेल किंवा त्याच्याकडून अनावधानाने म्हणून सुद्धा जर एखाद्या वाहतूक नियमाचा भंग झाला तर आपले पोलीस त्याच्यावरती कारवाई करतात, दंड आकारतात. मग इतक्या मोठ्या कारला नंबर प्लेट नाही ही बाब आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये किंवा जे कोणी ट्रॅफिक पोलीस असतील त्यांच्या का निदर्शनास आली नाही? बरोबर आहे. त्या गोष्टीवर आरटीओ अधिकारी सोबत मिळून ऑलरेडी तपास यंत्रणा काम करत आहे. ही बँगलोरला डिलिव्हरी झालेली कार होती, ती पुण्यात कधी आली, कुठे कुठे फिरली, या सर्व गोष्टीचे तपास करण्यात येत आहे. 1600 किलोमीटर अंदाजन ती गाडी आतापर्यंत चाललेली आहे. बँगलोरवरून इथे येताना किती किलोमीटर चालली, शहरात किती किलोमीटर चालली, ती सर्व गोष्टीवर आरटीओ सोबत मिळून तपास सुरू आहे. पण म्हणजे विना नंबर प्लेट ही चालत होती, ही जबाबदारी आरटीओची आहे असं म्हणायचं की कोणाची? बघा, कोणता विभागाची आहे त्याबद्दल एकमेकांनी ढकलून काही उपयोग नाही आहे. आम्ही फक्त हे सांगतो की या सर्व प्रकरणांमध्ये भरपूर एजन्सीजचे विषय आहे. फॉर एक्झाम्पल पब्सचे अंडर एजला सर्व्हिस करायची विषय असतील, पब्सला लायसन्स देण्याचे विषय असतील, लेट रनिंगचे विषय असतील, हे गाडीचे नंबर प्लेट असतील नसती ते विषय असतील, वेगवेगळे विभागाशी आहे. परंतु आमची भूमिका आहे की जे ऑफेन्स जो घडलेले आहे त्याचे अत्यंत वॉटर टाईट केस आम्ही डेव्हलप करत आहे जेणेकरून आरोपीला सजा होईल. ठीक आहे सर, एक पब्लिक परसेप्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जेव्हा आम्ही त्या भागामध्ये जातो, कल्याणी नगरच्या लोकांशी बोलतो गेले 2 दिवसांपासून, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की त्या भागामध्ये पब आणि बारचं अक्षरशः पेव फुटलेलं आहे. जिथे जागा दिसेल तिथे ते पब आणि बार सुरू होतात. लोक पोलिसांना फोन करतात, पोलीस येतातही, मात्र पोलीस पुढे निघून गेल्यानंतर पुन्हा तोच सगळा प्रकार रस्त्यावरती सुरू राहतो. आणि हा प्रकार फक्त आजकालचा नाहीये, गेल्या अनेक वर्षांपासून ही सगळी समस्या कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगरमध्ये सुरू झालेली आहे. तर यावरती एक कलेक्टिव्ह ऍक्शन्स म्हणून तुम्ही काय बघत आहात? बरोबर आहे. याबद्दल कल्याणी नगर असतील, कोरेगाव पार्क असतील, मुंडवाचे काही भाग असतील, विमानतळचे काही भाग असतील, खराडीचे काही भाग असतील, इथे काही रेसिडेन्शियल एरियाजमध्ये पण पब्स सुरू झालेली आहे. याबद्दल बरेचसे प्रकरणात आम्ही लायसन्स कॅन्सल करायची अहवाल पण पाठवलेले आहे. याबद्दल आत्ता ही घटना घडल्यानंतर संयुक्तिकरित्याने काही ना काही स्ट्रॅटेजी करणे गरजेचे आहे. कोणकोणते बारचे लायसन्स रद्द व्हायला पाहिजे, कोणकोणते बिल्डिंग प्लॅन्समध्ये बदल करून काही ट्रॅफिक स्पेसेसला जे गैरवापर करत असल्याची असतील, अंडर एजला दारू पाजत सर्व करत असल्याचे प्रकार असतील, पब्सचे बाहेर डिसऑर्डरली कंडक्टचे असतील, या सर्ववर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह व्यूहरचना, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी तयार करणे गरजेचे आहे. ती आम्ही कालच सांगितले होते की त्याबद्दल पोलीस आता कारवाई पुढाकाराने करत आहे. परंतु राहिली गोष्ट लेट रनिंगसाठी, आपण जर कल्याणी नगर रेसिडेंट असोसिएशन सोबत आमचे मागचे 3 महिन्यात कमीत कमी 3 किंवा 4 वेळा त्यांच्यासोबत बैठक झालेली आहे. लेट रनिंगचे प्रकार जे पूर्वी बरेच सकाळीपासून होता त्यामध्ये 80 to 90% त्यामध्ये 130चे गाईडलाईन्स फॉलो होत आहे. या प्रकरणात पण जे सीसीटीव्ही फुटेजेस किंवा ऑनलाईन बिल पेमेंटचे विषय आहे ते 1:30चे काफी पहिले म्हणजे 12चे सुमारास ही सर्व झालेली आहे. लेट रनिंग होता अशा प्रकारचे दिसून येत नाही. कोणताही लेट रनिंगचे बाबी समोर आल्यास अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका आमची डे 1 पासून आहे. आणि कल्याणी नगर रेसिडेंट असोसिएशनला आम्ही पुढे ठेवून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही मार्ग काढण्याची तयारीत आहे. परंतु रेसिडेन्शियल एरियाजमध्ये जे पब्सला FL3चे लायसन्सचे प्रकरण असतील किंवा जे यूथमध्ये जे आणि अंडर एजमध्ये दारू पिण्याची जे प्रकार असतील, ही नक्कीच यावर काही ना काही स्ट्रॅटेजी तयार करणे गरजेचे आहे. आम्ही त्याबद्दल संबंधित विभागासोबत चर्चामध्ये आहे. 1-2-3 दिवसात आम्ही नक्कीच यावर स्ट्रॅटेजी आपल्याला सर्वांना कळू. सर, विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतलेलं आहे. पुढची कोर्स ऑफ ऍक्शन काय असणार आहे? जी कलम लावलेली आहे त्याच्यावरती ती तर आम्हाला ठाऊक आहेत, पण पुढं चौकशी म्हणून तुम्ही त्याच्याकडून काय अपेक्षित धरताय? बरोबर आहे. आम्ही जे 5 आरोपी विरुद्ध जुवेनाइल जस्टिस ऍक्ट तहत कारवाई केली होती त्यापैकी 3 आरोपी जे पबचे मॅनेजर्स होते, मालिक होते, त्यांना काल केलेली आहे अटक. 2 आरोपीला आज डिटेन करण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांचे वडिलांचे पण समावेश आहे जे प्रथम दिवशीपासून एब्स्कॉन्ड करत होता. आता आज आम्ही त्यांना अटकची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून त्यांना उद्या कोर्टात प्रोड्यूस करणार आहे. ते त्यांच्याकडून एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून कस्टोडियल इंट्रोगेशन गरजेचे आहे असे आमची आग्रह कोर्टाला राहणार आहे. त्याच्याकडून जे काही पुरावा गरजेचे आहे ते हस्तगत करून केसला स्ट्रॉंग
डेव्हलप करू. असं काही सांगितलं जातंय की जे प्रत्यक्षदर्शी आहेत, पोर्शे कारनी तो अपघात घडला त्यांना किंवा पोर्शे कारच्या अपघातात जे मृत्युमुखी पडले, एक मुलगा आणि मुलगी, त्यांच्या नातेवाईकांना धमक्या येत आहेत. तर आपल्यापर्यंत अशी काही माहिती आलेली आहे? अशी काही माहिती प्रसार माध्यमाच्या मार्फतीने काल आली होती. त्यांचे नातेवाईकांचे आमच्या लोकांनी संपर्क केलेले आहे. अशा प्रकारची तक्रारमध्ये कोणताही तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तरी पण या सर्व विषयावर एक एसीपी दर्जाचे अधिकारीला चौकशी देण्यात आलेली आहे. चौकशी अंती जर कोणी अधिकारींनी आरोपीला काही सवलत दिल्याची बाब समोर आली किंवा फिर्यादी किंवा विटनेसेस सोबत गैरव्यवहार केल्याची दिसून आल्यास अशा प्रकारचे अधिकारी विरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. तुम्ही पुण्यामध्ये आला, पुणेकरांनी खूप मोठं अप्रिसिएशन तुमच्या आतापर्यंतच्या कामाला दिलेलं आहे. मात्र हा जो काही प्रसंग आहे तो खरंच कसोटी पाहणार आहे असं दिसतंय, कारण लोकांना विश्वास अपेक्षित आहे की खरंच पोलीस काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शन घेत आहेत. सर्टनली 100% ही केस एक अत्यंत नॅशनल लेवलवर याचे स्क्रुटिनी होईल. ज्यावेळी आमचे लक्षात सकाळी ज्यावेळी आम्हाला घटना कळला त्याचवेळी आम्हाला माहिती होता आणि आम्ही स्पष्टपणे सांगतो, वारंवार सांगतो की जे मोस्ट स्ट्रिंजंट पॉसिबल पाथ विदिन द फ्रेमवर्क ऑफ लॉ शक्य होता त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे. कोणी लीगल एक्सपर्ट्स मला याचेपेक्षा आणखी स्ट्रिंजंट पाथ सुचवत शकतील तर आम्ही ते चर्चावर जाण्यास तयार आहे. हे केस वॉटरटाईट केसमधून डेव्हलप करू, सर्व ज्युडिशियल रेमेडीज एक्सप्लोर करू, स्पेशल काउन्सिल्स नेमू, लवकरात लवकर आरोपीला सजा आणि विक्टिम्सला जस्टिस मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राजकीय नेते आरोप करतायत, तो त्यांचं काम आहे. मात्र एक आमदार त्या दिवशी रात्री पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाऊन बसले आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील आरोप होतोय. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ते आमदार त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी नक्की काय सांगितलं? मी स्पष्ट सांगतो की पोलिसांनी जी भूमिका ज्या मार्गावर चालत आहे सुरुवातीपासून ते मार्ग कायद्याचे मार्ग होता, ते सक्तीचे मार्ग होता. त्याच्यापेक्षा बेटर मार्ग नाही अशी आमची धारणा आहे. आता राजकीय दबावाचे कोणताही प्रश्न उद्भवत नाही. काही जर राजकीय नेते गेले असतील ते त्यांचे विषय आहे, कोणीही पोलीस स्टेशनला येऊ शकतात. परंतु कायदेशीर मार्गावर चालायची जबाबदारी पोलिसांची आहे. या प्रकरणात आम्ही कायदेशीर मार्गावर सक्तीचे मार्गावर चाललेले आहे हे आम्ही ठामपणे स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगतो. शेवटचा प्रश्न सर, विशाल अग्रवाल हे पुण्यामध्ये खूप मोठं नाव आहे, पैसेवाला आहे. जर आपण कमेंट्स पाहिल्या या सगळ्या बातम्यांच्या खाली जे काही कमेंट्स येतात तर त्यामध्ये की पैसेवाला आहे म्हणून हे सगळं होतंय. तुम्ही काय विश्वास द्याल पुणेकरांना की कायदा सगळ्यांपेक्षा मोठा आहे? रूल ऑफ लॉ शहरात प्रिवेल करतील यासाठी जे काही शक्य आहे ते आम्ही करू. लोकांची कॉन्फिडन्स पोलीस यंत्रणामध्ये जरी जे थोडी पब्लिक आउटरीच जी या थोडी नाही काफी झालेली आहे, स्पेशली ते बेल ऑर्डर नंतर ते करेक्ट कसे करता येईल यासाठी आम्ही प्रोएक्टिव्हली भूमिका घेऊ. कोणी कोणताही इकॉनॉमिक स्टेटाचे असतील त्याबद्दल पोलिसांची दिशा त्यावरून ठरत नाही. यामध्ये जरी ते असतील काहीच, आता आज आमच्या कस्टडीमध्ये आहे, आज रात्री ते लॉकअपमध्ये राहतील आणि जे काही शक्य आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. सामान्य कैद्याप्रमाणेच त्यांना सगळं काही मिळेल? 100% सामान्य कैदी सारखेच. सामान्य जे त्यांच्या मुलाला पास्ता मिळाला, बर्गर मिळाला, हे काही सामान्य जे एक्युज्ड आमचे लॉकअपमध्ये राहतात, लॉकअपचे जेवण घेतात, लॉकअपचे पाणी घेतात, त्याचप्रमाणे हे आरोपी पण त्याचप्रमाणे राहतील याची आम्ही 100% आपल्याला आश्वासन देतो. जनताला आमची आव्हान आहे की आम्ही कायदेशीर मार्गावर या प्रकरणमध्ये सक्तीचे मार्गावर चाललेले आहे, पुढे पण त्याच मार्गावर चालू. कोणी सगळ्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवावी. यामध्ये जे 2 लाईव्स गेलेले आहेत त्यांना जस्टिस मिळेल, आरोपीला सक्तीचे सजा होईल. यासाठी आम्ही नक्कीच पुणे शहर पोलीस दल त्यासाठी प्रयत्नशील राहतील. धन्यवाद. तर हा प्रसंग फक्त पुणे पोलीस दलाचीच नाही तर संपूर्ण पुण्यातील जनमानसाची कसोटी पाहणार आहे. कारण यानंतर पुणेकर कशी प्रतिक्रिया व्यक्त करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. पुणेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अतिशय तीव्र स्वरूपाची. त्यानंतर आता वेळ आहे ती पुणे पोलिसांची. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे.
तर आरोपीवर कारवाई करण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये 2 अर्ज सादर केले, पण हे दोन्ही अर्ज कोर्टानं फेटाळले, अशी प्रतिक्रिया अमितेश कुमार यांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.